नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्या घरामध्ये अशी एखादी वस्तू आहे का जी तुम्ही गेल्या एका वर्षात एकदाही वापरलेली नाही? कदाचित एखादा ड्रेस, जुन्या काही वस्तू, किचनमधलं एखादं भांडं, जुने डबे, कागदपत्र किंवा अशी एखादी वस्तू जी तुम्ही फक्त एका कारणासाठी ठेवली आहे की कधीतरी उपयोगी पडेल. पण गंमत अशी आहे की कधीतरी कधीच येत नाही आणि तरीही आपण ती वस्तू सोडत नाही. आणि परिणाम म्हणून हळूहळू आपलं घर हे वस्तूंनी भरत जातं. कपाट भरतं, किचन भरतं आणि स्टोरेजही फुल होतं. आणि एका क्षणी आपल्याला जाणवतं, माझ्याकडे खूप वस्तू आहेत, पण घरामध्ये जागा आणि शांतता कमी आहे. आजचा विषय हा फक्त घर साफ करण्याचा नाही. आज आपण समजून घेणार आहोत की कमी सामानामुळे आयुष्य हे खरंच कसं सोपं होऊ शकतं. सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मिनिमॅलिझम म्हणजे घर रिकामं करणं नाही, तर मिनिमॅलिझम म्हणजे ज्या वस्तू खरंच आपल्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू आणतात त्या वस्तू ठेवणं आणि ज्या वस्तू फक्त जागा, पैसा आणि आपली मानसिक ऊर्जा घेतात त्या कमी करणं. आपल्याकडे वस्तू जमा होण्यामागे बरीच कारणं असतात. जसं की कधी आपण वस्तू आवडली म्हणून घेतो, कधी डिस्काउंट आहे म्हणून घेतो, तर कधी ती उपयोगी पडेल म्हणून घेतो, कधी कोणीतरी आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं आणि कधी एखाद्या आठवणीशी जोडलेली असल्यामुळे ती वस्तू आपल्याकडून सोडून दिली जात नाही. पण इथे एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा की ही वस्तू माझं आयुष्य सोपं करते की माझं आयुष्य अजून गुंतागुंतीचं करते? आणि हा प्रश्न खूप पॉवरफुल आहे, कारण प्रत्येक वस्तूची किंमत ही फक्त तिच्या प्राइस टॅग मध्ये नसते, तर ती वस्तू तुमची जागा घेते. घरामध्ये तिच्यासाठी जागा करावी लागते, तिला व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमचा वेळ द्यावा लागतो आणि ती शोधण्यासाठी तुमची एनर्जीही द्यावी लागते. आणि काही वस्तू तर तुमच्या मनामध्ये सतत एक छोटासा अनफिनिश्ड टास्क ठेवतात. आता एक आपण छोटासा प्रयोग करूया. तुमच्या घरातील फक्त एक ड्रॉवर निवडा. सगळं घर नाही, सगळं कपाट नाही, फक्त एक ड्रॉवर. आता तो पूर्ण रिकामा करा आणि आता प्रत्येक वस्तू हातात घ्या आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे, मी ही वस्तू गेल्या 6 ते 12 महिन्यांमध्ये वापरली आहे का? दुसरा प्रश्न म्हणजे, जर ही वस्तू आज माझ्याकडे नसती तर मला ती पुन्हा विकत घ्यावीशी वाटली असती का? तिसरा प्रश्न, ही वस्तू माझ्या आयुष्यामध्ये खरंच व्हॅल्यू आणते का? आणि जर उत्तर नाही असेल तर ताबडतोब ती कचऱ्यात टाकण्याची गरज नाही, पण 3 कॅटेगरीमध्ये ती ठेवू शकतो आपण. पहिली कॅटेगरी म्हणजे कीप, म्हणजे ती वस्तू आपण आपल्याकडे ठेवू शकतो. दुसरी कॅटेगरी आहे गिव्ह अवे, म्हणजे ती वस्तू आपण एखाद्याला, गरजवंताला किंवा एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. आणि तिसरी कॅटेगरी आहे डिसाईड लॅटर. अजूनही आपलं जर तळ्यात मळ्यात होत असेल की मी ही वस्तू ठेवू की नको, देऊ की नको, तर ती वस्तू डिसाईड लॅटर म्हणजे नंतर मी ठरवेल म्हणून एका सेपरेट बॉक्समध्ये ठेवून द्यायची. अशा प्रकारे आपण 3 भाग केले. कीप म्हणजे ठेवायची, दुसरा गिव्ह अवे म्हणजे दुसऱ्याला उपयोगी पडू शकते म्हणून त्याला द्यायची, तिसरा आहे डिसाईड लॅटर म्हणजे अजूनही कन्फ्युजन असेल तर ती आपल्याकडेच ठेवायची सेपरेट बॉक्समध्ये. आणि हे डिसाईड लॅटर जे आहे की नंतर बघूया, याची पण एक डेडलाईन ठरवायची. जसं की 30 दिवस, एखादा महिना. जर त्या महिन्याभरात ती वस्तू गरजेची पडली नाही तर कदाचित तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल की ही वस्तू मला गरजेची आहे की नाही आणि ही मी माझ्याकडे ठेवलेली योग्य आहे की दुसऱ्यांना देऊन टाकणं योग्य आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. डिक्लेटरिंग करताना आपण अनेकदा म्हणतो की ही वस्तू माझ्या पैशांनी मी घेतलेली आहे, मग तिला मी कशी सोडू? पण पैसे आपण त्या वस्तूसाठी आधीच खर्च केलेले आहेत आणि ती वस्तू घरात ठेवली म्हणून पैसे परत मिळणार नाहीत. उलट ती वस्तू जर तुम्ही वापरत नसाल, ती वस्तू तुमच्या घरातील जागा घेरत आहे. आणि म्हणूनच स्वतःला असं सांगा की मी पैसे वाया गेले म्हणून ही वस्तू ठेवणार नाही, मी पुढची जागा वाचवण्यासाठी हा निर्णय घेणार आहे. हा विचार केला तर डिक्लेटरिंग सोपं होऊ शकतं. आता आणखी एक प्रॅक्टिकल रूल पाहूया. प्रॅक्टिकल नियम, 1 इन 1 आउट. एखादी वस्तू, एखादी नवीन वस्तू जर आपण घरात आणली तर त्याच कॅटेगरी मधली जुनी वस्तू घराबाहेर काढायची. जसं की एखादा नवीन ड्रेस घेतला तर एखादा न वापरत असलेला, खराब झालेला, बोळे आलेला किंवा कलर उडालेला असा एक ड्रेस घरातून बाहेर काढायचा. नवीन किचन कंटेनर एखादा घेतला असेल तर जुना जो अनयुज्ड कंटेनर आहे किंवा जो खराब झालेला आहे, तुटलेला आहे, तो कंटेनर बाहेर काढायचा. नवीन हँडबॅग घेतली तर जुनी वापरात नसलेली एखादी हँडबॅग असेल
ती बॅग आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. याच्यामुळे घर हे पूर्वीसारखं परत परत भरत नाही, घरामध्ये जागा राहते. आणि लक्षात ठेवा, डिक्लटरिंग म्हणजे एका दिवसाचा प्रोजेक्ट नाही, तर तो एक लाईफस्टाईल आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला नेहमी रेग्युलरली करावी लागणार. आज आपण फक्त एका ड्रॉवर पासून सुरुवात केली. आता पुढे आपण कपडे, किचन, ब्युटी प्रॉडक्ट्स असतील, बुक्स असतील किंवा घरातील छोट्या छोट्या वस्तूंमध्ये नेमकं काय ठेवायचं आणि काय सोडायचं या गोष्टी पाहणार आहोत. कारण सामान कमी करण्याची खरी मजा तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला कळतं की माझ्याकडे कमी आहे, यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. ही भावना किती सुंदर आहे. आतापर्यंत आपण हे समजून घेतलं, मिनिमलिझम म्हणजे घर रिकामं करणं नाही. आपल्या आयुष्यामध्ये खरंच उपयोगी असलेल्या वस्तू ठेवायच्या आणि अननेसेसरी, नको असलेल्या वस्तू, निरुपयोगी वस्तू कमी करायच्या, म्हणजेच मिनिमलिझम. आणि आता आपण एका ड्रॉवर पासून सुरुवात केली. आता पुढचा प्रश्न आहे, घरातल्या बाकीच्या वस्तूंचं काय करायचं? जसं की कपडे, किचन मधल्या काही वस्तू, कॉस्मेटिक्स असतील, बुक्स असतील, आपल्याला मिळालेले गिफ्ट्स असतील किंवा जुने पेपर्स असतील. चला एक एक करून प्रॅक्टिकल पद्धतीने पाहूया. पहिला पॉइंट म्हणजे कपड्यांपासून सुरुवात करा. कपाट उघडलं की आपल्याला अनेकदा असं वाटतं की माझ्याकडे घालायला काहीच नाही, पण कपाट हे कपड्यांनी भरलेलं असतं. म्हणून प्रत्येक कपडा हातात घेऊन स्वतःला विचारा की मी हा कपडा खरंच घालते का? मी हा ड्रेस खरंच घालते का? नसेल तर पुढचा प्रश्न विचारा, मी हा कपडा फक्त कधीतरी घालण्यासाठी ठेवला आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर त्या कपड्याला तुमच्या आयुष्यात खरंच जागा हवी आहे का याचा विचार करा. विशेषतः जुने, न फिट होणारे कपडे, अनेक वर्षांपासून न वापरलेले कपडे, फक्त फॅशन म्हणून घेतलेले पण कधीच घातले नाही असे कपडे, यांची संख्या कमी करा. पण एकदम सगळं काढू नका. आज काही कपडे, नंतर काही, असं करून महिन्याभरामध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. दुसरा पॉइंट, किचन डिक्लटरिंग. किचनमध्ये एक वेगळाच प्रकार असतो. आपण म्हणतो हा डब्बा ठेवू दे, कधीतरी त्याचा उपयोग होईल. आणि घरामध्ये अशा कितीतरी वस्तूंचा साठा होत जातो. म्हणून किचनमध्ये सुद्धा हे 3 प्रश्न विचारा की मी हे वापरते का? ही वस्तू डुप्लिकेट आहे का? माझ्याकडे अशा डबल वस्तू आहेत का? एकापेक्षा जास्त वस्तू आहेत का? यापेक्षा चांगला पर्याय माझ्याकडे आधीपासून आहे का? उदाहरणार्थ, एकाच कामासाठी 5 कंटेनर असतील आणि वापर हा दोघांचाच होत असेल तर बाकीचे का ठेवायचे? लक्षात घ्या, आपल्याला वस्तूंची संख्या वाढवायची नाही, आपल्याला वस्तूंचा उपयोग वाढवायचा आहे. तिसरा पॉइंट म्हणजे बाथरूम आणि ब्युटी प्रॉडक्ट्स. इथे एक्सपायरी डेट्स खूप महत्वाच्या आहेत. जुने प्रॉडक्ट्स, वापरात नसलेले प्रॉडक्ट्स किंवा जे तुम्हाला सूट होत नाही आणि फक्त पैसे दिले आहेत म्हणून आपण ते ठेवतो. चौथा पॉइंट, गिफ्ट्स आणि इमोशनल क्लटर. ही कॅटेगरी सर्वात कठीण जाते, कारण वस्तूंची किंमत नसते, आठवणींची किंमत असते. कोणीतरी प्रेमाने वस्तू दिलेली असल्यामुळे आपण ती जपून ठेवतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मला त्या व्यक्तीची आठवण ठेवण्यासाठी ही वस्तू खरंच आवश्यक आहे का? कारण आठवण ही मनातही राहू शकते. प्रत्येक आठवणीला प्रत्यक्ष वस्तूची गरज असते का? तरीही एखादी वस्तू जर तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल तर ती नक्कीच ठेवा. कारण मिनिमलिझम म्हणजे भावनांना डिलीट करणं नाही, फक्त क्लटर आणि मेमरीज यामधला फरक करणं आहे. पाचवा पॉइंट म्हणजे पेपर्स आणि मिसलेनियस वस्तू. जुनी बिलं, मॅन्युअल्स असतील, काही कार्डबोर्डचे बॉक्सेस असतील किंवा खराब चार्जर्स असतील, डुप्लिकेट स्टेशनरी असेल, इथे आपण खूप वेळ वाया घालवतो. म्हणून एक छोटासा बॉक्स घ्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सचा. त्याच्यामध्ये महत्वाची कागदपत्र व्यवस्थित ठेवा. बाकी अननेसेसरी जे पेपर्स आहेत ते नियमितपणे सॉर्ट आउट करा, नियमितपणे डिक्लटर करा. आता एक अतिशय महत्वाचा नियम म्हणजे 90 डे रूल. एखादी वस्तू जर गेल्या 90 दिवसात आपण वापरली नाही, गेल्या 3 महिन्यात जर आपण वापरली नाही आणि पुढच्या 90 दिवसातही वापरण्याची आपल्याला ऍक्च्युअल गरज पडणार नाही, तर ती वस्तू ठेवण्यामागचं कारण पुन्हा तपासा. आणि हे प्रत्येक वस्तूला लागू होतं. उदाहरणार्थ, सीझनल वस्तू असतील, इमर्जन्सी आयटम्स असतील किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स यांना वेगळं पहा. पण सामान्य वस्तूंसाठी हा रूल फार महत्वाचा आहे. आता अजून एक पॉवरफुल हॅबिट, शॉपिंग लिस्ट नॉट शॉपिंग मूड. काहीतरी आवडलं आणि लगेच खरेदी केलं, थांबा. मोबाईलमध्ये एक लिस्ट बनवा, तुम्हाला खरंच आवश्यक असलेली वस्तू त्यात लिहा आणि शक्य असेल तर 48 तासाचा रूल वापरा. जसं आज वस्तू आवडली आहे तर आजच खरेदी करू नका, 48 तासांनी पुन्हा पहा. कारण अनेक वेळा आपल्याला असं जाणवतं की मला ही वस्तू खरंच नको होती
असं केल्याने आपण फक्त पैसे वाचवणार नाही, तर आपण फ्युचरचं जे क्लटर होणार आहे ते सुद्धा वाचवू. आणि इथेच मिनिमलिझमचा खरा फायदा आपल्याला दिसायला लागतो. घरात वस्तू कमी होतात, त्याच्यामुळे क्लिनिंग कमी करावं लागतं आणि क्लिनिंग कमी होतं त्यामुळे आपला वेळही वाचतो. वस्तू कमी असल्यामुळे शोधायलाही कमी वेळ लागतो. शॉपिंग कमी झाल्यामुळे खर्च कमी होतो आणि हे सगळं मिळून मनावरचा छोटासा भार कमी होतो. पण अजून एक लेवल बाकी आहे, कारण घरातील क्लटर कमी केल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपल्या आयुष्यामध्ये अजून एक प्रकारचा क्लटर आहे आणि तो म्हणजे वेळेचा क्लटर. खूप कमिटमेंट्स, खूप अननेसेसरी काम किंवा खूप कंपॅरिझन, खूप लोकांना खुश करण्याचा प्रयत्न आणि खूप करायला हवं असं वाटणं. म्हणून घरातील वस्तू कमी करण्यापासून सुरुवात करून संपूर्ण लाईफस्टाईल सिंपल कशी करायची. कारण शेवटी आपल्याला फक्त क्लटर फ्री होम नकोय, तर आपल्याला क्लटर फ्री लाईफ हवी आहे. मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 2 गोष्टी केल्या. आधी आपण समजून घेतलं की आपल्याकडे इतकं सामान का जमा होतं आणि नंतर आपण पाहिलं की काय ठेवायचं, काय कमी करायचं आणि नवीन वस्तू घरात येण्यापासून क्लटर कसं थांबवायचं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे सगळं केल्यावर मिळणार काय? फक्त मोकळी कपाटं? फक्त स्वच्छ घर? नाही. याचा खरा फायदा आहे मोकळं आयुष्य, टेन्शन फ्री आयुष्य. कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर घरामध्ये प्रत्येक वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला जी धावपळ करावी लागते ती आता करावी लागत नाही. कपाट उघडलं की आवडणारे, व्यवस्थित फिट होणारे, चांगल्या कंडिशनमध्ये असलेले कपडे आपल्याला दिसतात. किचनमध्ये गेलं की वस्तू सहज हातात मिळतात. क्लिनिंग करायलाही तासनतास लागत नाहीत. शॉपिंग करताना प्रत्येक नवीन वस्तू घ्यावीशी वाटत नाही आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला सतत असं वाटणार नाही की इतकं सगळं करायचं बाकी आहे. आणि हेच सिंपल लिव्हिंग आहे. पहिला पॉइंट म्हणजे फक्त वस्तू नाही तर कमिटमेंट सुद्धा कमी करा. आपण अनेकदा घरातील क्लटर कमी करतो, पण कॅलेंडरमध्ये क्लटर ठेवतो. जसं की एकाच दिवशी 10 कामं करायची, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणायचं किंवा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचा. जसं की मी नाही गेलं तर तो कार्यक्रमच होणार नाही. प्रत्येक फोनला लगेच उत्तर द्यायचं, प्रत्येकाच्या अपेक्षा लगेच पूर्ण करायच्या. पण स्वतःला विचारा की हे काम खरंच माझ्यासाठी आवश्यक आहे का? आणि जर नाही तर प्रत्येक वेळी हो म्हणण्याची गरज नाही. कधी कधी आता मला शक्य नाही हे उत्तरही पुरेसं असतं. दुसरा पॉइंट म्हणजे डिजिटल डिक्लेटरिंग. मित्रमैत्रिणींनो, आपण घर साफ करतो पण मोबाईल नाही. फोनमध्ये आपल्या हजारो फोटोज असतात, अननेसेसरी स्क्रीनशॉट्स असतात, अनयुज्ड ॲप्स असतात, व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, नोटिफिकेशन्स असतात, ईमेल्स असतात आणि हे सगळंही आपला मेंटल क्लटर वाढवतं. म्हणून आठवड्यातून फक्त 15 मिनिटं डिजिटल डिक्लेटरिंग करा. जे काही अननेसेसरी ॲप्स असतील ते डिलीट करा. जुने स्क्रीनशॉट्स असतील ज्याची आता गरज नाही ते डिलीट करा. अनावश्यक ग्रुप्स म्यूट करून टाका किंवा लीव्ह करा. नोटिफिकेशन्स कमी करा आणि तुमचा फोन पुन्हा तुमच्या कंट्रोलमध्ये आणा. तिसरा पॉइंट म्हणजे पैसा आणि मिनिमलिझम. सिंपल लिव्हिंग म्हणजे फक्त खर्च कमी करणं नाही, पैसा कुठे खर्च होतोय हे जाणून खर्च करणं. म्हणून खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा की मला हे हवं आहे की मला फक्त आवडलं आहे, कारण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आवडलेली प्रत्येक वस्तू आपल्याला हवीच असते असं नाही आणि गरजेची प्रत्येक वस्तू महाग असायलाच हवी असंही नाही. म्हणून बाय लेस, चूज बेटर अँड यूज लॉंगर. चौथा पॉइंट म्हणजे कंपॅरिझन कमी करा. मिनिमलिझमचा एक मोठा भाग म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनाशी तुलना कमी करा. कोणाचं मोठं घर आहे, कोणाकडे महाग फर्निचर आहे, कोणाकडे नवीन फोन आहे किंवा कोणी कुठे फिरायला गेलं आहे. सोशल मीडिया आपल्याला सतत सांगत असतो की तुमच्याकडे अजून काहीतरी कमी आहे, पण तुमचं आयुष्य हे दुसऱ्यांच्या हायलाईट रीलशी कम्पेअर करू नका. तुमच्यासाठी पुरेसं असलेलं जीवन दुसऱ्याला छोटं वाटू शकतं आणि दुसऱ्याचं मोठं दिसणारं जीवन तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून पाचवा पॉइंट, इनफची भावना तयार करा. आपल्याला नेहमी आणखी काहीतरी हवं असतं. अजून थोडे पैसे, अजून थोडं मोठं घर, अजून नवीन वस्तू, नवीन कपडे, नवीन गॅजेट्स. पण थांबा आणि स्वतःला विचारा की माझ्याकडे आत्ता जे आहे त्यात मी काय चांगलं करू शकते. हा एक प्रश्न तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो. कारण समाधान म्हणजे सगळं मिळणं नाही, समाधान म्हणजे जे मिळालं आहे त्याची किंमत समजणं. चला, आता तुमच्यासाठी एक 7 डे सिंपल लिव्हिंग चॅलेंज सांगते. पहिल्या दिवशी डे 1 ला एक ड्रॉवर डिक्लटर करा. दुसऱ्या दिवशी 5 ड्रेस,
5 कपडे नको असलेले किंवा खराब कंडिशनमध्ये असलेले, खराब झालेले कपडे बाहेर काढा. तिसऱ्या दिवशी किचनमधल्या 10 न वापरणाऱ्या वस्तू बाहेर काढा, त्या तपासा. चौथ्या दिवशी फोनमधून 20 ते 25 अननेसेसरी फोटोज किंवा काही ॲप्स जे लागत नाहीत, जे तुम्ही यूज करत नाहीत, ते डिलीट करा. 5व्या दिवशी एक अननेसेसरी कमिटमेंट नाकारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या दिवशी जिथे गरज नाही तिथे नाही म्हणण्याचा प्रयत्न करा. 6व्या दिवशी कोणतीही अननेसेसरी ऑनलाईन शॉपिंग करू नका. 7व्या दिवशी शांत बसून स्वतःला विचारा की गेल्या 7 दिवसांमध्ये माझं आयुष्य कुठे थोडंसं सोपं झालं का? आणि झालं असेल तर तिथून पुढे ते कंटिन्यू करा. मित्रमैत्रिणींनो, शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला मिनिमलिझम फॉलो करण्यासाठी तुमचं सगळं सामान फेकून देण्याची गरज नाही. तुम्हाला साधं जीवन जगण्यासाठी मोठा बदल करण्याचीही गरज नाही. एका वेळी एक ड्रॉवर, एक कपाट किंवा एक शॉपिंगचा डिसिजन घेणं, एक अननेसेसरी कमिटमेंट असेल तिच्यावर काम करणं, एक डिजिटल क्लीनअप करणं, अशा छोट्या छोट्या डिसिजन्सपासून सुरुवात करा. कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने नेहमी बदलत नाही, तर ते बदलतं दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांनी. आणि कदाचित काही महिन्यांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल की माझ्याकडे आधीपेक्षा कमी वस्तू आहेत, पण माझ्याकडे आधीपेक्षा जास्त वेळ आहे. कमी खर्च आहे, पण जास्त समाधान आहे. कमी क्लेटर आहे, पण जास्त शांतता आहे. आणि कदाचित मिनिमलिझमची सर्वात सुंदर व्याख्या हीच असेल, कमी वस्तू ठेवून जास्त आयुष्य जगणं. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही फक्त एकच गोष्ट घेणार असाल तर ती ही की तुमच्या आयुष्यामध्ये जागा निर्माण करा. वस्तूंसाठी नाही, स्वतःसाठी, तुमच्या वेळेसाठी, तुमच्या शांततेसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि त्या जीवनासाठी जे खरंच तुम्हाला जगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, सिंपल. आणि आजपासून घरातील कोणती पहिली वस्तू कमी करणार आहात तेही सांगा. कदाचित तुमची छोटीशी सुरुवात दुसऱ्यालाही त्याचं आयुष्य सोपं करण्याची प्रेरणा देईल. लक्षात ठेवा, कमी सामान, कमी गोंधळ आणि जास्त समाधान. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.